नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवत्या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ड्रग इन्स्पेक्टर या पदाची नवीन जाहिरात आता पब्लिश झालेली आहे आणि अत्यंत आनंददायी बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे। तब्बल 109 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे MPSCने। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये खूप जाणून आश्चर्यचकित होईल तुम्हाला, बिकॉज प्रत्येकाचं एक जर आपण डिग्री करत असोल, फार्मसीला येत असाल तर ड्रग इन्स्पेक्टर बाबत तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये निश्चितच या पदाबाबत ऐकत असाल। आपल्यालाही ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं या भावनेतून तुम्ही फार्मसीला आले असाल, हुकून चुकून आलेले असाल, परंतु ड्रग इन्स्पेक्टर हा जो पद आहे हे सर्वात एक रिस्पेक्टेड पद, छान पैसा वगैरे तर येतोच त्यामधून, तो काही प्रश्न नाही। बट ड्रग इन्स्पेक्टर प्रत्येकाला व्हावंसं वाटतं ज्यांनी ही डिग्री केलेली असेल, इव्हन डिप्लोमा केलेला असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्या लढ्याला खूप मोठं यश आलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे 2 वर्षा अगोदर खूप मोठं भांडण चालू होतं की त्यांनी MPSCने जाहिरात पब्लिश केली, त्यावेळेस राजेंद्र शिंगणे FD मिनिस्टर होते, तेव्हा त्यांनी अनुभवाची अट त्यामध्ये टाकलेली होती। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हा पाहिजेच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंटिन्यू MPSC सोबत भांडत होतो की अनुभवाची अट जी आहे ती तुम्ही शिथिल करा, तुम्ही रद्द करा, आणि आपल्या लढ्याला जे आहे ते यश मिळालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत असाल MPSCची जाहिरात, यामध्ये तब्बल 109 म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये MPSCने ही जाहिरात जाहीर केलेली आहे। तर 109 जागांसाठी ही भरती होणार आहे ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी। विद्यार्थी मित्रांनो, रिझर्वेशन यामध्ये दिलेले आहे, तुम्ही रिझर्वेशनचा चार्टसुद्धा बघू शकता, कोणकोणत्या कास्ट वाईज यामध्ये दिलेले संपूर्ण। आता यामध्ये आपण जसं खाली याल तसं बघाल की शैक्षणिक अर्हता, नेमकी तुमची शैक्षणिक अर्हता यामध्ये काय पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर B फार्मसी प्लस एवढा एक्सपिरियन्स, मिनिमम 2 वर्ष 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असायचा। मात्र आपण कंटिन्यू लढाई लढलेलो आहे, त्यामुळे आता फ्रेशर मुलगासुद्धा जो B फार्मसी पासआउट झालेला आहे तो विद्यार्थीसुद्धा याला इलिजिबल हा राहतो। आता मोस्ट ऑफ द विद्यार्थी असे म्हणतील, सर आता आम्ही आता B फार्मसी फायनल इयरला आहोत तर आम्ही इलिजिबल आहेत का? तर नाही। ज्या विद्यार्थ्यांपाशी डिग्री आहे, त्यानंतर तुम्ही आपला लायसन्ससाठी अप्लाय केलेला आहे, असेच आणि लायसन्स आलेला आहे म्हणजे रजिस्टर फार्मसिस्ट आहात, तेच विद्यार्थी याला इलिजिबल राहणार आहे। आपण फॉर्मची दिनांक बघू शकता, 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, चुकूनही असं बघू नका की जसं आपण एक्झाम फॉर्ममध्ये करतो ना, विद्यापीठाची तारीख वाढेल का, एक्झाम फॉर्मची वाढेल का, यामध्ये असे चान्सेस घेऊ नका। 21 ऑगस्टच आपण लास्ट ही तारीख समजूया आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी अप्लाय करावं, बिकॉज मॅक्झिमम सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ही वॅकन्सी आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आणखी एक मी स्पष्ट करू इच्छितो, तुम्ही म्हणाल जे कंटिन्यू आपले व्ह्यूअर आहे त्यांना माहिती आहे आपण कशाप्रकारे MPSC सोबत भांडलेलो होतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSCला कायदेशीररित्या नोटीस पाठवलेलं होतं, जर आपण ही अनुभवाची अट जर रद्द करत नसाल तर आम्ही तुम्हाला कोर्टामध्ये खेचू, असं डायरेक्टली आपण न्यूजपेपरमध्ये बघाल, मी कायदेशीररित्या नोटीस पाठवलेली होती MPSCला। त्यानंतर राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली, अप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय अनिलजी नावंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भरपूर काही या लढा लढलो आणि याला यशसुद्धा मिळालं। आपल्याकडे काय म्हणतात ना त्याला, डॉक्युमेंटरी आहे की आपण हा लढा लढलेलो आहे, कायदेशीररित्या नोटीससुद्धा पाठवलेली आहे। कारण आपण बघत आलो मोस्ट ऑफ जण जातात, फोटो काढतात, श्रेय घेण्याचा एक वाद तिथे निर्माण होतो। आपल्याला श्रेय घेण्याचा वादामध्ये पडायचं नाही आहे, परंतु आपण ही लढाई लढलेलो आहे। फार्मसी स्टुडंट काउन्सिलने ही लढाई निश्चित प्रकारे जिंकलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी निश्चित प्रकारे एवढं सांगू इच्छितो। आणि इन फ्युचरमध्ये सुद्धा फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आपण आणखी चांगले कामं काय करता येईल आपल्याला याकडे आपण बघू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा संपूर्ण व्हिडिओ होता। लगेच ॲप्लिकेशन 1 ऑगस्टलाच तुम्हाला भरून फिलअप करून घ्यायचे। काही जरी अडचण असेल तरी मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकता। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब निश्चित करा आणि आपल्या जो हा व्हिडिओ आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा। धन्यवाद।